मृतदेह अडवून ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. ही बाब आजही समाजमनात पुरेशी ठसलेली दिसत नाही. हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. बिलाच्या थकबाकीच्या नावाखाली खासगी रुग्णालयांकडून मृत व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला जातो. अशा घटना वारंवार समोर येत आहेत. शोक, दुःख आणि असहाय्यतेच्या अवस्थेत असलेल्या कुटुंबावर हा अन्याय कायद्याच्या थेट विरोधात आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 नुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने या अधिकारात मृत्यूनंतर मृतदेहाची सन्मानाने विल्हेवाट लावण्याचाही समावेश होतो हे स्पष्टपणे मांडले आहे. मृतदेह ही कोणतीही मालमत्ता नसून त्यावर वसुलीसाठी ताबा ठेवता येत नाही. ही कायद्याची ठाम भूमिका आहे. त्यामुळे बिलासाठी मृतदेह रोखून धरणे हे बेकायदेशीर स्थानबद्धतेसारखे गंभीर स्वरूपाचे कृत्य ठरते. महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय आस्थापना अधिनियमानुसार अशा प्रकारे वागणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. रुग्णालयाची नोंदणी रद्द होऊ शकते आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हेही दाखल होऊ शकतात. याहून महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार शोकग्रस्त कुटुंबाच्या मानवी हक्कांवर थेट घाला घालणारा आहे. बिल वसुलीचा अधिकार रुग्णालयांना आहेच, मात्र त्यासाठी कायदेशीर आणि दिवाणी मार्ग उपलब्ध आहेत. मृतदेहाला दबावाचे साधन बनवणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कायदेशीर हक्कांबाबत जागरूक राहणे, अशा अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि प्रशासनानेही अशा घटनांवर कठोर भूमिका घेणे ही आजच्या काळाची निकड आहे.